पीओए वर म्हणजेच पॉवर ऑफ अटॉर्नीवर जमीन घेतली आणि सगळंच गेलं. थांबा, हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय व्यवहाराचा एकही रुपया देऊ नका. आजकाल बरेच लोक सांगतात पीओए आहे ना, मग घे जमीन. पण भाऊ, पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे ओनरशिप नाही, ते फक्त एक परमिशन लेटर आहे जे कधीही कॅन्सल होऊ शकतं. आता बघूयात काय होऊ शकतं. पीओए देणारा मेला, पीओए ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. पीओए देणाऱ्याचं मन बदललं, तुमची जमीन गेली. ओरिजिनल मालकाने जमीन दुसऱ्यालाच विकली, कोर्ट केस चालू. पीओए रजिस्टर्ड नाही, डॉक्युमेंट हा वर्थलेस आहे. फेरफार नोंद किंवा 7/12 तुमच्या नावावर नाही, तुम्ही मालकच नाही. इतकं करून लाखो रुपये गेले आणि जमीन दुसऱ्याच्याच नावावर. पण एक सोल्युशन आहे, ते म्हणजे इरिवोकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी. ही नॉर्मल पीओए नाही, ही एक स्पेशल पीओए आहे जी लिगली रद्द करता येत नाही. पण ही पण तेव्हाच व्हॅलिड असते जेव्हा कन्सिडरेशन असेल तर, म्हणजे घेणाऱ्याने त्याचे पैसे किंवा मोबदला दिलेला असेल तर. 2 रजिस्टर असेल तर, म्हणजेच सब रजिस्ट्रार यांच्याकडे त्याची नोंद झालेली असेल तर. 3 नोटराईज असेल तर, म्हणजेच नोटरी यांच्याकडून साक्षांकित केलेली असेल तर. 4 इरिवोकेबल हा शब्द क्लिअरली लिहिलेला असेल तर, म्हणजेच त्याचा उल्लेख डॉक्युमेंट मध्ये स्पष्टपणे असायला हवा. आणि 5 इंटरेस्ट कपल्ड असेल तर, म्हणजेच पीओए होल्डरचा त्या जमिनीमध्ये लीगल इंटरेस्ट हवा. आणि हे सर्व असून सुद्धा हेही लक्षात ठेवा, पीओए जरी असली, सेल डीड किंवा टायटल तुमच्या नावावर नसेल तर 7/12 वर नाव येण्यासाठी त्याची स्वतंत्र फेरफार नोंद करावी लागते. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय पीओए म्हणजेच ओनरशिप नाही, त्यामुळे सेल डीड हाच एकमेव पर्याय आहे. जमीन खरेदीच्या चुका टाळायच्या असेल तर फॉलो करा, सेव्ह करा, हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. कमेंटमध्ये पीओए मोर लिहा, जेणेकरून पीओए संदर्भातील अजून काही महत्त्वाचे पॉइंट्स तुमच्यासाठी घेऊन येऊ.